लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज। केळुणेच्या शिवारात मध्यरात्री घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने सुरगाणा तालुका हादरला। घरातच वृद्ध दाम्पत्याची हत्या झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। पण घटना घडताच सुरगाणा पोलिसांनी तपासाची चक्रे हातात घेतली आणि संशयाच्या धाग्यांचा मार्ग काढत काही तासातच एका आरोपीपर्यंत पोहोचले। दिनांक 26 ऑगस्टच्या मध्यरात्री 12:30 वाजेच्या सुमारास केळुणे गावाच्या शिवारातील घरात सकाराम दोंडू गावित वय वर्ष 61 आणि बाईचा सकाराम गावित वय वर्ष 55 यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात दोघांचाही मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच सुरगाणा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला। घटनास्थळावरील परिस्थिती, उपलब्ध पुरावे आणि संशयिताच्या हालचाली तपासात पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली। त्यानंतर संशयाची सुई देविदास रघुनाथ गावित वय वर्ष 33 राहणार केळुणे यांच्याकडे वळली। पोलिसांनी कारवाई करत त्याला दिनांक 26 ऑगस्ट रोजी रात्री 11:30 वाजता अटक केली। पोलिसांच्या प्राथमिक नोंदीनुसार मृत दाम्पत्याकडून वारंवार शिवीगाळ होत असल्याच्या कारणावरून वाद निर्माण होत होते। याच वादातून हा गंभीर गुन्हा घडल्याचे तपासात समोर आले आहे। मात्र या प्रकरणात आणखी एक नाव समोर आले आहे। वनिता देविदास गावित हिचेही आरोपी म्हणून नाव नोंदवण्यात आले असून तिची अद्याप अटक झालेली नसल्याचे पोलीस नोंद आहे। आता पोलिसांसमोर महत्त्वाचे प्रश्न आहेत। या हत्याकांडामागील नेमका वाद काय होता? दोन्ही हत्यांमध्ये आरोपीची नेमकी भूमिका काय? आणखी कोणाचा सहभाग आहे का? आणि या घटनेमागचे संपूर्ण सत्य काय? या सर्व प्रश्नांची उत्तरे पुढील तपासातून समोर येणार आहेत। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रशांत ईश्वत ऐरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। कारवाईत पोलीस उपनिरीक्षक मनोज कुवर, पोलीस हवालदार शिवराम गायकवाड, पोलीस शिपाई रमेश चव्हाण, मनोज चव्हाण, गणेश आव्हाड तसेच सुरगाणा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। लोकशास्त्र न्यूज साठी सुरगाणा प्रतिनिधी अमोल भालेराव। लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज।